जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आसमाना। प्यार बाज हम चार साज हम इश्क बाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूते दिल के तार से इंडिया वाले, हर चीज छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। यूं तो सीधे बड़े कभी बरहोर बदिया। रल्लक तक लक तक चाटनी के हाव भाव में तेजी, रयान पढ़ान कड़ चाट उठाए उसके दो नखरे जी, वो लिखी पड़ी वो नाम छड़ी, वो हुक्म करे खड़ी खड़ी मारा सा जाट के लन क्यों ना बलम पे। तूने किए कुछ इरादे, मेरी है जो अभी मुलाकातें, कोई जादू होने को है, तेरी मेरी हुई आंखों में जो बातें, मिली है जो अभी मुलाकातें, कोई जादू होने को है, होना है जो होना है रहेगा होके ही होगा। हेलो हेलो चेतन चेतन अनाउंसमेंट करने को कौन बोलेगा? वही बोल रहा हूँ एक मिनट रुक स्कोर कौन लिख रहा है? दागे किधर है? मैं स्कोर लिखता हूँ ना, मैं लिखता हूँ।
हो मारे यार तुला सांगतोय मोय कबीरा तुझा भगत आहे मी खरा तुम्ही भल्या पहाट उठून त्याची मनोभाव चलो डीजे 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 मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न मुझसा दलेर प्यारो के संग संग कहता मैं डट के रहता मैं आया है राजा राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो अरे क्या है धम धम धमा के नाचो रे जब तक ये दम है कोई नहीं गम है होगा जो रे चारों आगे भी पीछे भी मुझे जरा देखो चालू असलेला सामना खंडारी बॉयज वर्सेस चेतन 11.
G-A-A. DJ Arbaz. खंडारी बॉयज 1 ओव्हर 11 रन. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. तुषार, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. चेतन 11 विनंती आहे लवकर लवकर मॅचला सुरुवात करावी. पहिल्या षटकानंतर 11 धावांचं जोडलेले आहेत खंडारी बॉयज यांनी. दुसरा षटक घेऊन चेतन 11 साठी. प्रथम चेंडू वाईड असा चेंडू टाकला गेलाय. एक अवांतर धाव मिळालेली आहे. चेतन क्रुशल ओव्हर आहे. सेकंड ओव्हर चेतन 11 साठी घेऊन आलेत. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू असा. पहिला चेंडू वाईड टाकला होता आणि दुसरा आता परत टाकून तो निर्धाव असा करून कव्हर केलेला आहे. परत एक चांगला चेंडू आणि धावचित करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. सो 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. एक अतिरिक्त धाव देऊन चांगली अशी गोलंदाजी गौरव यांच्याकडून. गेल्या सामन्यामध्ये त्यांनी हे षटक टाकलं नव्हतं पण हे क्रुशल षटक टाकण्यासाठी हा क्वार्टर फायनल सामना गौरव 2 चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडू घेऊन खंडारी बॉईज साठी सज्ज झालेले आहेत. स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव त्यांनी जोडलेली आहे. मंडळाचे कार्यकर्ते शशांक जाधव यांचं आगमन झालेलं आहे. खंडारी बॉईज वर्सेस चेतन 11. दुसरं षटक घेऊन गौरव 3 चेंडू त्यांनी टाकलेत. 2 निर्धाव चेंडू आणि 1 चेंडूवर 1 धाव आलेली आहे. परत एक चांगला चेंडू. डिसिजन अंपायरचं असेल. बॅट्समॅननी वाद घालू नये. अंपायरची कोणीच वाद घालू नये. अंपायरशी कोणी वाद घालू नये. डिसिजन अंपायरचं फायनल असेल. डिसिजन सांगावे. नो बॉल चेंडू घोषित करण्यात आला आहे. अंपायरशी कोणीही वाद घालू नये.
नियम खूप सज्ज आहेत. -5 करण्यात येईल. अंपायरची कोणीही वाद घालू नये. नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. 3 चेंडू झालेत ना. अंपायरची कोणीही वाद घालू नये. ते निर्णय चेक करून देतील. स्कोर किती झालाय? 3 चेंडू 15 धावा झाल्यात. या चेंडूचा निर्णय अजून पेंडिंग आहे. पंच चेक करत आहे. क्रुशल असा सामना क्वार्टर फायनलचा. चेतन 11 वर्सेस खंडारी बॉयज. टॉस जिंकून खंडारी बॉयजनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकानंतर 11 धावा जोडल्या होत्या. आता 9 चेंडू मधून 15 धावा झालेल्या आहेत. नो चेंडू घोषित करण्यात आलेले आहेत. धाव झालेत 15 3 चेंडू नंतर. सुंदर असा चेंडू आणि तेवढाच चांगला शॉट खंडारी बॉयज कडनं आणि तसंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा चेतन कडनं. 1 धाव घोषित करण्यात आले. 4 धावगंडी झालेल्या आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. डबल बार आता फुटणार आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. क्वार्टर फायनल आहे ना. आणि सामना अटीतटीमध्ये संपलेला आहे. हा डबल बारचा फटकाचा. एकेरी 1 धाव आणि डबल बारचा फटका म्हणजे बोनस प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे म्हणजेच 2 धावा या शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना कांधारी किंग्स विरुद्ध चेतन 11. दोन्ही संघ बलाढ्य असे. कांधारी किंग्स या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे काहीसा वेगळा. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव. आधीच मी सांगितलं कांधारी किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 2 षटकांमध्ये 19 धावा झालेल्या आहेत त्यांच्या. एक गडी बाद 19 धावा कांधारी किंग्स. परंतु यावेळी नियंत्रण एवढं सुटलं, एकदम सुसाट वेगाने वाईडच्या अतिरिक्त रूपात एक धाव, आणि हा चेंडू यष्टीरक्षक पकडणार हो कसा, एवढा सुसाट वेगाने निघालेला चेंडू होता तो. त्याच्याबद्दल अजून एक डिक्लेअर क्षेत्रातील एक धाव, म्हणजे या चेंडूवर 2 धाव मिळालेले आहेत कांधारी किंग्स या संघाला. संघाची वाढती धावसंख्या, एक गडी बाद 21. सुरेश अण्णा तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात सुरेश अण्णा. यावेळी पुढे येऊन चेंडू अतिशय उत्कृष्ट रीतीने टोलावलेला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज सुरेश अण्णा. एका धावावर समाधान मानावं लागलं कांधारी किंग्स या संघाला. काहीशी चर्चा करताना सुरेश यांना काही सल्ला देताना पाहूया या सल्ल्याचा काय फायदा होतो का. सुरेश यांना तयार. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गडी धाव बाद करण्यापासून यश मिळालेलं नाही त्यांना गडी धाव बाद करण्यामध्ये, आणि एकही धावावर समाधान मानावं लागत आहे. चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू पुढे येऊन तटावण्याचा प्रयत्न. पंचांनी अजूनही काही आपला निर्णय दिलेला नाही. माझ्या मते निर्धाव असा चेंडू असेल, आणि यष्टीचित करता देखील अपील थोडस केलेलं जात आहे, परंतु बाबू यांनी फेटाळून लावलेला, म्हणजे निर्धाव चेंडू हा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सुरेश यांना आपल्या संघाकरता, चेतन 11 या संघाकरता मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली. दुसऱ्या षटकातील मायामध्ये शेवटचा चेंडू टाकलेला, आणि त्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं, आणि त्यांनी समोरच्या संघाच्या वजा 4 धावा केलेल्या. पुढील चेंडू घेऊन सुरेश यांना. झेलवादचं अपील होतं, परंतु पंच बाबू यांनी फेटाळून लावलं, आणि तिसऱ्या षटकाचा देखील खेळ झालेला. तिसऱ्या षटकाच्या नंतर एक गडी बाद 24 धावा 2 षटकानंतर खेळ झालेला आहे.
2 षटकांतर संघाची धाव संख्या झालेली आहे 24 धावा. सर्वांनी जमा होऊ नये इकडे. कोण एकच खेळाडू आणि कोणी वाद घालू नये.
तिसऱ्या षटकाचा खेळ झाला. तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 25. आणि आता या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव म्हणजेच 1 गडी बाद 26 धावा झालेल्या आहेत कांधारी किंग्स या संघाच्या. अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा एकेरी धाव. संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु सीमारेषेजवळ अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे. माझ्या मध्ये या खेळाडूला नाव देखील दिलं आहे जॉन्टी, आणि अगदी जॉन्टी प्रमाणेच त्यांनी कामगिरी केलेली आहे. सीमारेषेजवळ नक्कीच संघाकरता 3 धावा वाचवलेल्या आहेत त्यांनी. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव श्री चेतक ठाकर यांचे पिताश्री दिलीप ठाकर यांचे इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट फटका. यावेळी मात्र काही चौकारापासून रोखू शकले नाही. जॉन्टी देखील रोखू शकले नाही हा चौकार. ज्यावेळी चेंडूतून बॅटला ज्याचा स्पर्श झाला त्याच वेळी निश्चित झालेला हा चौकार असेल. पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फक्त एकेरी धावऱ्या समाधान मानावं लागते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी राहिलेत कांधारी किंग्सचे फलंदाज. चार षटकांचा खेळ झालेला आहे. कांधारी किंग्स विरुद्ध चेतन 11 चालू असलेला सामना. कांधारी किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण माफ करा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला, आणि फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये त्यांनी 1 गडी गमावत 34 धावा केलेल्या आहेत. मंडळाचे सेक्रेटरी श्री चेतक ठाकर यांचे पिताश्री दिनेश ठाकर यांचे इथे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. त्यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक 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 आभार. त्यांनी जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. माननीय श्री दिनेश ठाकर साहेब, सामन्याकडे वळूया. कंधारी किंग्स विरुद्ध चेतन बॉईज असा चालू असलेला सामना. कंधारी किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी एक गडी गमावत 4 षटकांमध्ये 34 धावा वसूल केल्या. म्हणजे आता चेतन 11 या संघाला हा सामना जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता. जॉन टी आणि चेतन सलामीवीर उतरलेले आहेत दोन्ही मैदानात. 4 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे त्यांना हा सामना जिंकण्याकरता आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्याकरता. पंचांना विनंती करतो लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. निर्धाव चेंडू पहिल्याच अभिषेक यांचा, परंतु यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असा फटका चेतन यांचा. चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून त्यांनी दोन चेंडू 4 धावा. चेतन 11 खुद्द स्वतः कर्णधार. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी देखील तेच येतात आणि फलंदाजी करण्यासाठी तेच येतात. सर्व संघाची जबाबदारी ते स्वतःच्या खांद्यावर घेऊन असे हे चेतन 11 संघाचे कर्णधार. MHB बॉईज आणि योगेश बॉईज, माफ करा विराट बॉईज असेल पुढील होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. MHB बॉईज विरुद्ध विराट बॉईज. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो लवकरात लवकर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. नाणेफेक आपल्याला उरकून घ्यायची आहे. विराट बॉईज संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. MHB बॉईज संघाचा कर्णधार देखील इकडे उपस्थित आहे, लवकर यावे. पुन्हा एकदा सामन्याकडे चेतन सामना करतील अभिषेक यांच्या गोलंदाजीचा. यावेळी वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे चेतन बॉईज या संघाला. पुन्हा एकदा अतिरिक्त अशी 1 धाव. तुम्ही जे आव्हान दिलेलं आहे ते अतिशय हलकसं आव्हान दिलेलं आहे चेतन बॉईजच्या संघाला, कारण चेतन बॉईजचा संघ हा अतिशय बलाढ्य असा संघ आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 35 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि त्यानंतर अशा अतिरिक्त धावा जर तुम्ही देत गेलात तर त्यांना अगदी सहज सोपं हे आव्हान होऊन जाईल.
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे, जी आता थोड्यापूर्वी काहीसं अपील मागितलेलं पंचांकडे आणि पंच त्याला बाद घोषित केलेला आणि चेतन यांच्या स्वरूपात पहिला झटका मिळालेला आहे. चेतन बॉईज या संघाला पहिला गडी बाद झालेला आहे. एक गडी बाद, 8 धावा. चेतन याची जागा घेण्याकरता आलेला आहे किरण. पुढील फलंदाज अभिषेक यांचं अजून पहिलं षटक शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना MHB बॉईज विरुद्ध विराट बॉईज. पहिलं षटक अजूनही शिल्लक. किरण सामना करतील अभिषेक यांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, एखाद्याद्वारे समाधान मानावं लागत आहे. आणि आता मात्र पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकांच्या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद, 9 धावा. याचप्रमाणे धावांची गती तुम्हाला ठेवायची आहे जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर, कारण 4 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरता चेतन बॉईज या संघाला. आणि जर कांधारी किंग्ज या संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांना या प्रत्येक षटकामागे ज्या 9 धावा चालल्या आहेत त्या धावा करण्यापासून त्यांना रोखायचं आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि आता बहुमूल्य असं दुसरं षटक. पाहूया आता हे दुसरं षटक कोण घेऊन येत आहे, कारण ह्या दुसरं षटक जे डबल बाराचं षटक आहे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत शानू. अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु एखाद्याला समाधान मानावं लागत आहे. शानू आपल्या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सामना करतील जॉन्टी आणि पंच तुषार यांनी हा नो घोषित केलेला आहे. तुम्हाला नक्कीच जाणीव ठेवावं लागेल, तुम्ही बहुमूल्य असं षटक टाकते दुसरं षटक. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूची पुन्हा एकदा मी जाणीव करून देतो. डबल बार, पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्यामध्ये धावबाद झालेले आहेत. जॉन्टी हे धावबाद झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि अचूक अशी थ्रो, त्यामुळे गडी धावबाद झालेला आहे. दुसरा गडी बाद झालेला, दुसरा झटका मिळालेला आहे. जॉन्टी बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्याकरता आलेले आहेत तौफिक आणि किरण. ही जोडी मैदानात सामना करतील शानू यांच्या गोलंदाजीचा. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन
च्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव. चारच बॉल झाले ना. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी आणि उपसेक्रेटरी म्हणजेच चेतक ठाकर आणि तुषार कदम यांचे पिताश्री श्रीयुत दिनेश ठाकर आणि श्रीयुत सुरेश कदम हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांनी आपला जो अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी त्यांचे अत्यंत आभारी आहोत. आणि 5 षटकांचा खेळ झालेला म्हणजे आता डबल बारचा जो फटका आहे तो चेंडू आलेला आहे. शानू विरुद्ध किरण असा होणारा सामना डबल बार. पाहूया हा डबल बारचा फटका कोणाच्या बाजूने फुटतोय. आता या शेवटच्या चेंडूवर अवलंबून चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता किरण यांचा, परंतु वेळीच नियंत्रण ठेवलं शानू यांनी आपल्या गोलंदाजीवर. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, परंतु एखाद्या समाधान मानावं लागलं आणि डबल बारचा अजून एक अतिरिक्त अशी एक धाव म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत या शेवटच्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या झालेली आहे. दोन गडी बाद 17 धावा चेतन 11 या संघाच्या झालेल्या आहेत. चेतन आणि जॉन्टी ही सलामीवीरांची जोडी माघारी गेलेली आहे, त्यामुळे आता किरण आणि तौसिफ ही जोडी मैदानावर आहे. 2 षटकांमध्ये 2 गडी बाद 17 धावा झालेल्या आहेत चेतन बॉईज या संघाच्या. उर्वरित 2 षटकांमध्ये 18 धावांची आवश्यकता होती, म्हणजे या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, म्हणजे आता 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 17 धावा. या सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये 11 चेंडू 17 धावा अगदी सहज असं आव्हान आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहे अभिषेक आपल्या संघाकरता. 10 चेंडू 16 धावा. अभिषेक सामना करतील किरण. पुन्हा एकदा एकेरी धाव, म्हणजेच आता गणित झालेलं असेल. 9 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू होता अभिषेक यांचा. पुन्हा एकदा एकेरी धाव. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत अभिषेक आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा अभिषेक यांचा सामना करतील किरण. अतिशय उत्कृष्ट असा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका चौकार मिळालेला आहे त्यांना या चेंडूवर. किरण यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघाकरता DJ Vaibhav in the mix.
7 चेंडू 10 धावा. आता विजय काहीसा चेतन बॉईज या संघाच्या बाजूकडे जाताना दिसतोय मला. 7 चेंडू 10 धावा म्हणजे या सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी सहज असं आव्हान म्हणता येईल. परंतु अभिषेक ह्या अगदी तोला मुलाची गोलंदाजी अशी करताना दिसत आहे, परंतु या मागच्या चेंडूवर त्यांना चौकार मिळाला, त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीची लय थोडीशी बिघडली असेल. पुढील अभिषेक सामना करतील किरण. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. वाईटचं काहीसं अपील करत होते चेतन बॉईज संघाचे सर्व खेळाडू, परंतु पंच तुषार कदम यांनी ते फेटाळून लावले. म्हणजे हा निर्धाव चेंडू आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 10 धावा. यावेळी मात्र वाईड अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे. 6 चेंडू 9 धावा. जावेद अतिशय सुसाट अशी वेगवान गोलंदाजी करताना पुन्हा एकदा वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी 1 धाव. सहा चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी 1 धाव. आता माझ्यामध्ये काहीस चर्चा करताना, कारण लगातार 3 वाईडच्या रूपात अतिरिक्त अशा 3 धावा दिलेल्या आहेत. ज्यावेळी 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं लक्ष होतं, ते आता माझ्यामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा करायच्या आहेत चेतन बॉईज या संघाला. जावेद यांची गोलंदाजी थांबवून आता हर्ष नवीन गोलंदाज. 6 चेंडू 7 धावा. सामना करतील तौसिफ. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, एखाद्या समाधान मानावं लागत आहे, परंतु आता जवळपास विजय निश्चित झालेला आहे चेतन 11 या संघाचा. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. अजूनही काही चमत्कार झाला. किरण सामना करतील हर्ष यांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट असा रिव्हर्स स्वीपचा फटका होता. एकावरी धावा मिळालेली आहे. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा वाईडच्या मार्फत अतिरिक्त 1 धाव. म्हणजे आता फक्त 4 चेंडू आणि 4 धावा. सामना मी महासवून सांगतोय झुकतच चाललेला आहे चेतन बॉईज या संघाच्या बाजूने. यांनी देखील एक वाईडच्या रूपात अतिरिक्त अशी 1 धाव दिली आणि आता फक्त 4 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता चेतन बॉईज या संघाला हा सामना जिंकण्याकरता आणि पुढील फेरीत प्रवेश करण्याकरता. यांनी देखील एक वाईडच्या रूपात अतिरिक्त धाव दिल्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण झालेलं आहे कांधारी बॉईज या संघामध्ये.
4 चेंडू 4 धावा. हर्ष यांचा सामना करतील तौसिफ. 4 चेंडू 4 धावा. आणि चौकार आणि ते अजून निर्णय अजून पंचांनी दिलेला नाहीये. पंचांनी अजून निर्णय दिलेला नाहीये. तुषार एकच धाव. पंच बाबू यांनी या चेंडूवर एकच धाव दिली, त्यामुळे सामना असं मला थोड्या वेळापूर्वी वाटलं की चौकारच मिळून विजय झाला चेतन संघाचा, परंतु पंच बाबू यांनी या चेंडूवर एकेरी धाव दिलेली आहे, त्यामुळे अजून पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा तीच गत वाईडच्या रूपात अतिरिक्त अशी एक धाव. याच्या आधी देखील ज्या गोलंदाजाला थांबवण्यात आलं त्यांनी पण वाईडच्या रूपात 3 धावा दिलेल्या जावेद यांनी, आणि त्यानंतर हर्ष यांना गोलंदाजी करता आमंत्रित केलं कांदारी किंग्ज या संघाने, परंतु या गोलंदाजाने देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या या षटकामध्ये 2 वाईड अतिरिक्त. तीन चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता, त्यामुळे खेळाडू सर्व जवळ आलेले आहेत, परंतु जवळ गेलेला आहे विजय तो चेतन बॉईज या संघाच्या बाजूला. पाहूया अजूनही 3 चेंडू 2 धावा. हर्ष यांचा सामना करतील तौसिफ. 3 चेंडू 2 धावा. अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गडी बाद करण्याची संधी होती जी हुकली आहे, त्यामुळे आता 2 चेंडू आणि 1 धावा. दोन चेंडू आणि 1 धावा म्हणजेच विजय जवळपास झालाच असा समजा चेतन बॉईज या संघाचा, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. पाहूया किरण आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. सामना करतील हर्षच्या गोलंदाजीचा. 2 चेंडू शिल्लक 1 धावा. आणि माझ्या मध्ये गडी धावबाद घोषित केलेला आहे. थोडीशी चुरस वाढलेली आहे आता या सामन्यामध्ये. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धावाची आवश्यकता होती, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी जबरदस्त अशी चित्यासारखी झेप घेत त्यांनी तो चेंडू अडवला, अचूक थ्रो केला आणि गडी धावबाद झाला चेतन बॉईज या संघाचा. त्यामुळे पुन्हा एकदा सामना अटीतटीचा होताना दिसत आहे. 1 चेंडू 1 धाव आणि सामना हा कंपल्सरी चेस असल्यामुळे त्यांना या एका चेंडू मध्ये 1 धाव करणे गरजेचं आहे, याची देखील जाणीव आहे चेतन बॉईज या संघाला. त्यानुसार ते आपला पुढचा फलंदाज मैदानात पाठवतील. सामना अत्यंत चुरशीचा होताना दिसत आहे. 1 चेंडू 1 धाव. काही होऊ शकतं.
सामन्यात जसा चुरशीचा होतोय त्याप्रमाणे आता थोडीशी चर्चा करायला लागले आहेत दोन्ही संघाचे खेळाडू. आणि कोणत्याही दोन्ही संघांना मी विनंती करतो त्यांनी कोणी आपला राखीव खेळाडू किंवा त्यांचा एकही खेळाडू हा मैदानात येणार नाही. नाहीतरी तुम्हाला प्रशंस चषकाचे नियम हे चांगल्याच पद्धतीने माहिती असतील तुम्हाला नियम. कोणत्याही क्षणी आम्ही -5 करण्यामध्ये आम्ही मागे पुढे पाहत नाही. तुमचा जर कोणताही खेळाडू जर आतमध्ये मैदानामध्ये आला तर तुम्ही जिंकलेला सामना देखील गमावू शकता याची नोंद घ्यावी. 1 चेंडू 1 धाव. हर्ष यांच्या गोलंदाजीचा सामना करतील तौसिफ. अत्यंत अटीतटीचा होत असलेला हा सामना. 1 चेंडू 1 धाव. हर्ष यांचा सामना करतील तौसिफ. चेतन बॉईज विरुद्ध कांधारी किंग्ज. ज्याप्रमाणे मी आताच सांगितलेलं अगदी अटीतटीचा होत असलेला सामना आणि ऐन मोक्याच्या क्षणी 2 जे धावबाद झाले त्यामुळे विजय झालेला आहे कांधारी किंग्ज या संघाचा. कांधारी किंग्ज या संघाचं मी खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी जो हा सामना विजय जो संपादन केलेला आहे त्याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. मी सारखं बोलत होतो की बॉईज या संघाच्या बाजूने हा सामना झुकताना दिसत आहे. मी जवळपास विजय निश्चित देखील केलेला परंतु ऐन मोक्याच्या क्षणी जे 2 धावबाद झाले त्यामुळे कांधारी किंग्ज ने या स्पर्धेमध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत हे दाखवून दिलेलं आहे. कांधारी किंग्ज या संघाचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि चेतन बॉईज या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. कांधारी किंग्ज या